श्रीगुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं, की जो शिष्याला परब्रह्माशी जोडून देतो, निज वस्तूशी जोडून देतो, त्याचं नाव आहे सद्गुरू. ज्ञानोबाराय सांगतात की माझ्या हृदयामध्ये माझे श्रीगुरु आहेत. त्या श्रीगुरूमुळे माझ्या जीवनात विवेक निर्माण झाला. विवेक निर्माण झाल्यामुळे वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झाल्यामुळे समाधिषटक निर्माण झालं. समाधिषटक निर्माण झाल्यामुळे मुमुक्षुत्व झालं. आणि मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर श्री गुरुची खरी खरी भेट होते. परपंगी केलेले गुरु हे मार्गदर्शक आहे, पण जीवनाची पूर्णत्व जर आपल्या जीवनात करून घ्यावं वाटत असेल तर आपल्याला पहिलं अधिकारी व्हावं लागतं. अधिकारी झाल्याशिवाय क्षत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू श्री गुरु जीवनात भेटत नाहीत. गुरु भेटण्याची व्यवस्था आपल्यावरच आहे. आपल्यावर म्हणजे एखाद्याने गुरु केला म्हणून आपण करून घेतला अशी व्यवस्था नाही. ती व्यवस्था अशी आहे, अगोदर आपल्याला तयारी करायची आहे. मूल विक्षेपाती दोष आपल्याला घालवीत राहायचंय. आवरण नावाचा दोष आहे. मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे अशा प्रकारची भावना तीव्र घडली पाहिजे. आणि या भावनेला अनुसरून आपण एखाद्या श्रीगुरूला शरण गेलं पाहिजे. आणि ते पण क्षत्रिय असले पाहिजे. त्यांच्याकडे ज्ञानही पाहिजे आणि ते देण्याकरता ते उदार पाहिजे. तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे, त्याचं नाव आहे ब्रह्मनिष्ठत्व. त्याचं नाव आहे सुस्वरूप स्थिती. त्याचं नाव आहे अनुभव.